रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज परभणी जिल्ह्यात पाणी आगमन झालेलं आहे. परभणीच्या भोवताल अशोला, कारेगाव, वांगी, साभा, मुरुंबा आणि एवढ्यामध्ये पाणी धानझोपी झालेलं आहे. अमृत पडायला सुरुवात झाली आणि परभणी जिल्ह्यात तालुका पूर्णामध्ये आणखीन नेमकंच बारीक शितोड्यात आगमन झालेलं आहे. असंच पाणी पडायला सुरुवात 17 तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे. 18, 19, 20पर्यंत आपल्या पुऱ्या परभणी जिल्हा, तालुका पूर्णा, गंगाखेड, पालम याच्यामध्ये इकडं पाण्याची वाढ सुरुवात होईल. आणि हे दादा आहे. दादानं कमीलं नाव तर ननगा भाऊ गमिते गाव. भावाभावात बी दुश्मन्या बऱ्याच असतात. दोघं भाऊ असतात. मोठा भाऊ शाहू तर लहान भाऊ दाडच. तसं लहाना पूक आणि मोठा पूक. मोठ्या पुकानं नाव कमिलं, ननगा पूक नाव गमिते. मोठ्यानं काय केलेलं असते, नाव कमिलं, ननगा म्हणते मी गाव गमितो. त्याचं कारण असं आहे, पाणीच पाणी होईल अशी शक्यता आहे. म्हणजे पंजाब ढगला कोणी बी आगाव बोलू नका. तंत्रज्ञान भावाचा अभ्यास मोठा आहे. त्याला तुम्ही काही बी म्हणू नका. त्यानं सांगितल्याप्रमाणे पाणी पडायले, त्याला काही म्हणू नका. शेतकरी बांधवांनो, स्वतःच्या हमीवर, स्वतःच्या हिमतीवर पेरण्या करून घेणे. स्वतः ते बुवा सांगते तसं ऐका. नाही तर तुम्ही तुमच्या बरोबर हिशोबानं पेरण्या करा. त्याला तुम्ही काही दोष लावू नका. त्याचा अभ्यास मोठा आहे. त्याची बरोबरी कोणी करू नका. हवामानवाले सांगतात बिचारे, ते काही नाही. तर तुम्ही त्याला त्रास देऊ नका. तुम्ही तुमच्या हिशोबानं तुम्ही लाईक करा किंवा न करा. मग तर त्याला त्रास देऊ नका. तुम्ही तुमच्या हिमतीवर पेरण्या करा. ते बरोबर पाणी सांगायले. हीच माझी नम्रतेची विनंती. माझं नाव आहे ज्ञानोबा पांडुरंग पडुळे, राहणार नावकी, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी येथे. तुम्हाला नम्रतेची विनंती, असं काही बी कमेंटमध्ये त्याला बोलू नका. हवामानवाले अशी हवामानवाले तशी, त्याचा काही म्हणण्याचा उद्देश नाही. त्याचा अभ्यास मोठा. त्या अभ्यासाप्रमाणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पाणी पडायला सुरुवात झालेली आहे. हीच माझी नम्रतेची विनंती. कोणी कोणाला दोष लावू नका. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. पंढरीनाथ भगवान की जय.